मुंबई के भांडुप में ईस्टर्न एक्सप्रेसवे हाईवे पर ट्रैफिक जाम की समस्या को लेकर मनसे ने आंदोलन किया। मनसे कार्यकर्ताओं ने हाईवे पर पहुंचकर प्रशासन के खिलाफ नारेबाजी की और ट्रैफिक जाम की समस्या को लेकर नाराजगी जताई। आंदोलन के दौरान पुलिस ने मनसे के प्रदर्शनकारियों को हिरासत में लेना शुरू कर दिया। मौके पर ही पुलिस और आंदोलनकारियों के बीच हलचल देखने को मिली। इसी बीच सांसद संजय राउत की गाड़ी भी प्रदर्शनकारियों ने रोके जाने की जानकारी सामने आई है। पुलिस ने स्थिति को संभालते हुए प्रदर्शनकारियों को हिरासत में लिया है। ट्रॅफिक मध्ये थांबतोय 3-3 तास ही जनजागृती करण्याचा प्रयत्न होता, पण या प्रशासनाने हे हुकुमशाही पद्धतीने हे थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा जनजागृती करण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली नाहीये आणि अशा प्रकारे गळचेपी करून आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत। संजय राऊत देखील तुमच्या आंदोलनात सहभागी झाले। लवकरच एकत्रित युतीमध्ये जे काही एकत्रितपणे आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचं आश्वासन त्यांच्याकडून आलेलं आहे। एकूण नेहमीचा हा त्रास आहे का ट्रॅफिकचा तुमचा? जवळजवळ 6 महिने हा जे काम चाललंय तेव्हापासून हा ट्रॅफिकचा 3-3 तास लोक ठाणा ते घाटकोपर या दरम्यान 3 तास थांबावा लागतो। गरोदर महिला जर कुठे जायचं असेल हॉस्पिटलमध्ये तर त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो।